जितेंद्र आव्हाड सर आपल्याबरोबर आहेत. सर, महापालिकेत आज आला होतात, भेट झाली आयुक्तांची, काय नेमकं होतं? काही नाही, साधी कामं असतात ती कामं करून घेण्यासाठी आलो होतो. महापालिकेतले अनेक विषय आहेत जे आता गेली अनेक वर्ष प्रशासनाचं राज्य होतं, आता राज्य जे आहे ते महासभेच्या थ्रू चालणार आहे. काय वाटतंय, हे जी प्रलंबित प्रश्न जे आहेत ते सुटतील आता? सुटतील अशी अपेक्षा आहे. सगळेच पॉझिटिव्ह आहेत, सुटतील. आपलं स्पेसिफिक असं काही महत्त्वाचं काही काम होतं का त्या संदर्भात काही? माझं काही स्पेसिफिक काम नव्हतं. आपण गेल्या वेळी आता थोड्या वेळापूर्वी देखील म्हणाल की काही प्रलंबित प्रश्न होते, काही फायली किंवा काही ह्या गोष्टी ते क्लिअर होत नाहीत. होत नाहीत नाही, त्या क्लिअर करून घ्यायला आलो होतो. होत नाही तसं नाही म्हणाल. त्या दिवशी आपण एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती, तर तेव्हा देखील अनेक प्रश्न, त्यावेळी देखील तुम्ही हेच म्हणालेला होतात. काही अडचणी आहेत प्रशासनाच्या काही? नाही, काही अडचणी नाही आहेत. आता एकनाथ शिंदे साहेबसुद्धा एक जे गेले 3-4 महिने सगळे निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्या कारणाने फायली अडकलेल्या होत्या. त्या फायली फक्त क्लिअर करून घेतल्या. एक महत्त्वाचा प्रश्न, नजीब मुलं देखील इकडून जात आहेत. महत्त्वाचं आहे की विरोधी पक्षनेता अजूनही जाहीर झाला नाही किंवा कोणाचा बसेल हे अजून निश्चित झालं नाही. आपल्याकडे सर्वाधिक जास्त संख्याबळ आहे 12 नगरसेवकांचं. काय वाटतं, विरोधी पक्षनेता आपला होईल? कोण होईल विरोधी पक्ष? आपण नॉमिनेशन देणार आहात का? ते महापालिकेमधलं प्रशासन ठरवेल कोणाला करायचं विरोधी पक्षनेता. पण आपल्याकडे सगळ्यात जास्त हे आहे, संख्याबळ आहे. तेच ना, महापौर ठरवतील ना. महापौर जो निर्णय घेतील तो निर्णय असेल. नियमाप्रमाणे आपल्याकडे यायला हवं. आपला दावा असणार का? मी काय बोलतोय घ्यायच्यावरती. ज्यांना दावे करायचे त्यांना करू द्या. एक शक्यता सांगितली जात होती, नजीब मुलं देखील त्याविषयी म्हणाले होते की माझ्या दादांशी देखील बोलणं झालं होतं, कदाचित आम्ही एकत्र येऊन विरोधी पक्षनेता बसू शकतो. माझ्यासमोर तो देखील ऑप्शन आहे. कोण काय बोलतोय ह्याच्यावरती मला काय बोलायचंच नाही ना. मी कशाला बोलू त्याच्यावरती. पण त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला तर एकत्रित विरोधी पक्षनेता बसेल ना दोन्ही राष्ट्रवादीचा? आत्याबाईला मीशा असते तर काका म्हटलं असतं. काय संबंध? ठीक आहे, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जितेंद्र आव्हाड जे आपल्याबरोबर होते आणि सध्या या विरोधी पक्षनेत्या संदर्भातली त्यांनी महत्त्वाची बातमी आपल्याला दिलेली आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.